राज्यासाठी पुढचे काही तास महत्त्वाचे. कोकण किनारपट्टीसह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबई ठाण्यात 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. हवामान खात्याकडून मुंबई आणि ठाण्यासाठी येलो अलर्ट. दिवसभराच्या ब्रेकनंतर पुण्यातही मुसळधार. डेक्कन परिसर, घोले रोड, लॉ कॉलेज रोड, एसबी रोड परिसरात पावसाच्या जोरदार सरी. धुळे जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस. पावसाला सुरुवात होता शहरातला विद्युत पुरवठा खंडित. नाशिकच्या चांदवड शहरात जोरदार पाऊस. सोमवार पेठ भागातल्या रस्त्याला नदीचं रूप. नाशिकच्या मनमाड आणि नांदगावमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. तासभर कोसळलेल्या पावसामुळे शेतात पाणीच पाणी. नाशिकच्या मालेगावमध्ये वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांची पडझड. नाशिकच्या उमराणे आणि तिसगाव परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस. 20 ते 25 कांदा शेडचं नुकसान. वादळी वाऱ्यानं लोखंडी शेड कोसळले. शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं लाखोंचं नुकसान. सोलापूरमध्ये पावसानं जून महिन्याची सरासरी आठवड्यातच ओलांडली. सोलापूरमध्ये जून महिन्यात 103 मिलीमीटर पावसाची नोंद. सांगली जिल्ह्यात पावसाच्या हजेरीमुळे बळीराजा सुखावला. ग्रामीण भागात खरीपाच्या पेरणीला सुरुवात. धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस. हजरत ख्वाजा शमशुद्दीन दर्ग्यात पावसाचं पाणी तर काही लोकांच्या घरात पाणी शिरून संसारोपयोगी साहित्याचं नुकसान. धाराशिव जिल्ह्यात फकीरानगर, गणेशनगर, समर्थनगर, वैराग नाका आणि परिसरात नाल्यांना नदीचं रूप. उकाड्यानं हैराण नागरिकांना मोठा दिलासा. धाराशिव शहरासह जिल्ह्यातही मुसळधार. शहरातील फकीरानगर भागातील लोकांच्या घरात पाणी. अनेकांचे संसार उघड्यावर. नाशिकच्या उमराणे इथे मुसळधार पाऊस. कांद्याचं शेड कोसळून एकाचा मृत्यू तर तिसगाव शिवारात वीज कोसळून एका तरुणासह बैलाचाही मृत्यू. सोलापूरच्या गणेशपेठ, मंगळवार बाजार आणि गुरुवार पेठ परिसरात पाणी साचलं. अनेकांच्या घरात पाणी जाऊन मोठं नुकसान. रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात 196.7 मिलीमीटर पाऊस. म्हसळा तालुक्यात सर्वाधिक 235.7 मिलीमीटर पावसाची नोंद. जालन्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. जाफराबाद तालुक्यात वडाळा गावातील घरावरचे पत्रे उडाले. जालन्याच्या अंतरवाली सराटी परिसरातही जोरदार पाऊस. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा. राज्यासाठी पुढचे 3 ते 4 तास महत्त्वाचे. कोकण किनारपट्टीसह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता. परभणी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी. पिंपळगाव परिसरात वादळी वाऱ्यामुळे झाडं कोसळली. नाशिकच्या नांदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. पावसाच्या आगमनामुळे खरीपाच्या पेरणीला सुरुवात. 2 दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात 1 टीएमसी वाढ. पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे काही अंशी दिलासा. मुंबई महानगरपालिकेकडून ठाणे शहरात होणाऱ्या पाणीपुरवठ्यात 10% कपात लागू. जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्यामुळे मुंबई मनपाचा निर्णय. चिपळूण नगर परिषदेकडून धोकादायक इमारतींना नोटीस तर नोटीस देणारी नगर परिषदेची इमारतही धोकादायक. तर पावसाळ्या संदर्भातल्या बातम्यांचा आपण आढावा घेतला आणि यानंतर अन्य काही घडामोडींचा आढावा सिटी 60 मधून घेऊया. पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता. राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्तारात काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याचा अंदाज. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आमदार खासदारांसोबत आज महत्त्वाची बैठक. कोस्टल रोडच्या दुसऱ्या भूमिगत मार्गाची आज मुख्यमंत्री पाहणी करणार. उद्यापासून भूमिगत मार्ग नागरिकांसाठी खुला. कोस्टल रोडचा मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यानचा दुसरा बोगदा उद्यापासून वाहतुकीसाठी खुला होणार. त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वरळी हा प्रवास केवळ 9 मिनिटात करता येईल.
विधान परिषदेसाठी मतदानाची वेळ 3 तासांनी वाढवली. आता सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येईल. मुंबईतील अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाला बर्फीवाला पूल जोडण्याचं काम जवळपास पूर्ण. 1 जुलैपासून पूल खुला होणार. मुंबईच्या पाणीपट्टीत कोणत्याही पद्धतीची वाढ नाही. मुंबई महानगरपालिकेचा निर्णय, मुंबईकरांना दिलासा. नीट यूजी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका. या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहाराचा आरोप. निकाल रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची याचिकाकर्त्यांची मागणी. देशात नकारात्मक ऊर्जेचं तिसरं पर्व सुरू. ग्रहण लागल्यावरती जशी उदासीनता येते तसंच वातावरण सध्या आहे. सामनातनं पंतप्रधान मोदींवर टीका. भाजप हा बेईमानांचा पक्ष. ते सोबत घेतात आणि पक्ष संपवतात. हे अजित पवारांना आता कळलंच असेल. विजय वडेट्टीवारांची टीका. शरद पवार आणि इंडिया आघाडीचे काही आमदार खासदार अजित पवार गटामध्ये येणार. तुमसरचे राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांचा दावा. लोकसभेतल्या यशानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं थोपटली स्वतःची पाठ. पक्षाकडनं जयंत पाटलांचा विजयाचा सेनापती असा उल्लेख. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या जाहिरातीत जयंत पाटील यांचं कौतुक. शरद पवारांच्या हस्ते पुण्यातल्या कार्यालयामध्ये ध्वजारोहण. सुप्रिया सुळे आणि पुण्यातल्या स्थानिक नेत्यांची उपस्थिती. आज राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा 25वा वर्धापन दिन अहमदनगरच्या न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. या कार्यक्रमाला नवनिर्वाचित खासदार, आमदार आणि नेते उपस्थित असतील. राष्ट्रवादीच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईमध्ये कार्यक्रम. अजित पवारांच्या हस्ते मुंबई कार्यालयात ध्वजारोहण. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार, आमदार आणि जिल्हा प्रमुखांची आज शिवसेना भवनात बैठक. आगामी निवडणुकांसंदर्भात बैठकीत चर्चा होणार. जालना इथे मनोज जरांगेंचं आंदोलन पुन्हा एकदा सुरू. आज आंदोलनाचा 3रा दिवस. भारतीय डाक विभागाकडून सिंधुदुर्ग किल्ला विशेष टपाल पाकिटाचं अनावरण. किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्याबाबतीत विशेष टपाल पाकिट प्रकाशित. पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरू. रामटेकडी परिसरातील तांदळी चौकात 7 ते 8 जणांच्या टोळक्याकडनं 10 ते 12 वाहनांची तोडफोड. विक्रोळी पार्क साईट येथे 4 माळ्यांचं घर कोसळण्याची घटना. या अपघातात दोघांचा मृत्यू. रोहित रेड्डी आणि रामचंद्र रेड्डी अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावं आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी शेअर मार्केट पडल्याचा वाद सुप्रीम कोर्टात. शेअर मार्केट का कोसळलं याची कारणं जाहीर करण्याचे आदेश सेबी आणि केंद्राला द्यावेत. याचिकाकर्त्यांकडनं मागणी. जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात यात्रेकरूंच्या बसवर दहशतवादी हल्ला. या हल्ल्यादरम्यान बस दरीत कोसळली. 10 जणांचा मृत्यू झालाय. 13 जण जखमी आहेत. यात्रेकरूंच्या बसवरती झालेला हल्ला अत्यंत दुःखद घटना. या घटनेमुळे जम्मू काश्मीरच्या सुरक्षेबाबतचं चिंताजनक चित्र समोर आलं. राहुल गांधींचं ट्विट. भाविकांच्या बसवर झालेल्या हल्ल्याबाबत विजय वडेट्टीवारांकडनं निषेध व्यक्त. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातल्या कुणाचा समावेश आहे का याची माहिती सरकारनं घ्यावी. वडेट्टीवारांची मागणी. पूर्वी फक्त काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले होत होते. मोदी सरकारनं कलम 370 हटवल्यानंतर जम्मूमध्ये सुद्धा हल्ले होऊ लागले. काश्मीरी पंडित अजूनही आपल्या घरी परतू शकत नाहीत. त्यांची घर वापसी कधी होणार? संजय राऊतांचा सवाल. T20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय. 6 धावांनी भारताची पाकिस्तानवर मात. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाकडनं पाकिस्तानला 120 धावांचं माफक आव्हान. पण जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्याची गोलंदाजी आणि रिषभ पंतच्या फलंदाजीमुळे विजय भारताच्या पारड्यात. भारताच्या विजयानंतर क्रिकेटप्रेमींकडनं जल्लोष. ही ऐतिहासिक मॅच असल्याचं म्हणत चाहत्यांकडनं जसप्रीत बुमराह आणि अन्य गोलंदाजांवर कौतुकाचा वर्षाव. फ्रेंच ओपनच्या विजेतेपदावर स्पेनच्या कार्लोस अल्कराजनं नाव कोरलं. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जर्मनीच्या अलेक्झांडरचा त्यानं 5 सेट्समध्ये पराभव केला. अभिनेता सिद्धार्थ जाधवला बालभारती चित्रपटासाठी दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट ॲक्टर अवॉर्ड. सोशल मीडियावरती पोस्ट शेअर करत सिद्धार्थनं दिली माहिती.
हमारे 12 चित्रपटाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी. चित्रपटातले काही संवाद वगळण्याची याचिकेतनं मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.